मच्छिंद्रनाथ बाबा तुमच्यावर प्रसन्न आहेत की नाही कसं ओळखाल? अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. भाग 1. मच्छिंद्रनाथ बाबांची कृपा म्हणजे काय? मच्छिंद्रनाथ बाबांची कृपा म्हणजे अचानक मिळालेलं सुख किंवा चमत्कार नव्हे, तर जीवनाला मिळालेली योग्य दिशा होय. बाबा प्रसन्न असतील तर माणसाचं विचार विश्व बदलतं, गोंधळलेल्या मनाला स्थैर्य मिळतं आणि चुकीच्या मार्गावर जाण्यापासून आपोआप अडथळे निर्माण होतात. अनेकदा बाहेरून काही बदल दिसत नाही, पण आतून मोठं परिवर्तन सुरू असतं. बाबा भक्ताला अनुभव देतात, शिक्षा नाही, दुःखात संयम, संकटात शहाणपण आणि अपयशातून शिकण्याची शक्ती मिळते. हेच बाबांच्या कृपेचं खरं स्वरूप आहे. भाग 2. मनाची अवस्था बदलते का? मच्छिंद्रनाथ बाबा प्रसन्न असतील तर सर्वात आधी मनाची अवस्था बदलते. सतत रागवणारा माणूस शांत व्हायला लागतो, चिडचिड कमी होते आणि अनावश्यक वाद टाळले जातात. मनावरचं ओझं हलकं होतं. पूर्वी ज्या गोष्टी असह्य वाटायच्या त्या आता सहज सहन होतात. कोणताही मोठा प्रसंग न घडता मन स्थिर राहतं, नामस्मरण आपोआप आठवतं. ही शांतता बाहेरून लादलेली नसते, तर आतून उमटलेली असते. असा बदल जाणवू लागला तर समजावं की बाबा तुमच्यावर प्रसन्न आहेत. भाग 3. अडचणी असूनही मार्ग मिळतो. बाबा प्रसन्न असतील तर अडचणी संपत नाहीत, पण अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग नक्की मिळतो. अचानक योग्य व्यक्ती भेटते, योग्य सल्ला मिळतो किंवा योग्य वेळी निर्णय घेण्याची बुद्धी प्राप्त होते. हे सगळं योगायोगासारखं वाटतं, पण तो योग नसतो. बाबा भक्ताला संकटात टाकतात पण सोडून देत नाहीत. परिस्थिती कठीण असतानाही आतून एक विश्वास तयार होतो की काहीतरी मार्ग नक्की निघेल. हा विश्वास स्वतःमध्ये निर्माण होणं हे बाबांच्या कृपेचं महत्त्वाचं लक्षण आहे. भाग 4. चुकीच्या सवयी सुटायला लागतात. मच्छिंद्रनाथ बाबा प्रसन्न असतील तर माणूस स्वतः बदलायला लागतो. वाईट सवयी, चुकीचे विचार आणि अपायकारक संगत हळूहळू सुटू लागते. कोणी जबरदस्ती करत नाही, पण आतूनच त्या गोष्टींचा कंटाळा येतो. जे आधी योग्य वाटायचं तेच आता चुकीचं वाटायला लागतं. हा बदल अचानक होत नाही, पण ठाम असतो. बाबा आधी माणसाच्या आतली स्वच्छता करतात. अनेकांना वाटतं की आयुष्य बिघडलं, पण प्रत्यक्षात हे शुद्धीकरण सुरू असतं. हा बदल जाणवला तर समजावं की बाबा जवळ आहेत. भाग 5. एकटेपणाच वाटत नाही. बाबा प्रसन्न असतील तर माणसाला एकटेपणा कमी जाणवतो. आजूबाजूला कोणी नसतानाही आतून आधार असल्याची भावना राहते. संकटात रडताना अचानक मन शांत होतं. कोणीतरी ऐकतंय, पाहतंय आणि सांभाळतंय असं वाटतं. ही भावना कल्पनेतून आलेली नसते, हा गुरुतत्वाचा अनुभव असतो. मच्छिंद्रनाथ बाबा सूक्ष्म रूपात भक्तासोबत असतात, त्यामुळे कितीही अडचण आली तरी माणूस पूर्णपणे खचत नाही. आतून उभं राहण्याची ताकद मिळते. हे बाबांच्या कृपेचं स्पष्ट चिन्ह आहे. भाग 6. स्वप्नसंकेत आणि अनुभूती. कधीकधी बाबा स्वप्नातून तर कधी संकेतांमधून भक्ताशी संवाद साधतात. अचानक नाथ संप्रदायाबद्दल ऐकू येतं. बाबांचं नाव वारंवार कानावर पडणं किंवा एखादं मंत्र भेटणं हे साधे योगायोग नसतात. जेव्हा शिष्य तयार होतो तेव्हा गुरु ओळख देतो. मात्र स्वप्नात दर्शन होणं हेच अंतिम लक्षण नाही. मनात निर्माण होणारी श्रद्धा, शांतता आणि स्थैर्य हे खरे संकेत आहेत. अनुभूती शांत आणि सकारात्मक असेल तर समजावं की बाबा तुमच्यावर कृपादृष्टी ठेवून आहेत. भाग 7. अहंकार कमी होतो. मच्छिंद्रनाथ बाबा प्रसन्न असतील तर माणसाचा अहंकार हळूहळू कमी होतो. मीच बरोबर ही भावना मावळायला लागते. समोरचा माणूस चुकीचा असला तरी त्याला समजून घेण्याची वृत्ती निर्माण होते. स्वतःच्या चुका दिसायला लागतात आणि त्या स्वीकारण्याची तयारी होते. हा बदल फार खोल असतो. अहंकार तोडणं सोपं नसतं,
पण बाबा हे कार्य संयमाने करतात. नम्रता वाढते आणि ताठरपणा कमी होतो. जो माणूस स्वतः बदलायला तयार होतो त्याच्यावर बाबा विशेष प्रसन्न असतात, हे नक्की समजावं. भाग 8. श्रद्धा वाढते, भीती कमी होते. बाबा प्रसन्न असतील तर भविष्याची भीती कमी होते. उद्या काय होईल याची सततची चिंता राहत नाही. श्रद्धा अंध नसते तर स्थिर असते. परिस्थिती प्रतिकूल असली तरी मन घाबरत नाही. जे होईल ते योग्यच होईल अशी भावना निर्माण होते. ही भावना कोणी शिकवत नाही, ती आतून विकसित होते. मच्छिंद्रनाथ बाबांची खरी देणगी म्हणजे निर्भयता. संकटांसमोर उभं राहण्याचं धैर्य मिळतं. ज्याच्या मनात भीतीपेक्षा विश्वास अधिक असतो त्याच्यावर बाबा नक्कीच प्रसन्न असतात, हे ओळखणं महत्त्वाचं आहे. भाग 9. सेवा करण्याची ओढ निर्माण होणे. मच्छिंद्रनाथ बाबा प्रसन्न असतील तर भक्ताला फक्त मागणं नकोसं वाटायला लागतं. सेवा करण्याची ओढ निर्माण होते. कोणाचं दुःख हलकं करावं, कुणाला मदत करावी असं मनातून वाटतं. प्रसिद्धी, पैसा किंवा कौतुक यापेक्षा समाधान अधिक महत्त्वाचं वाटायला लागतं. ही वृत्ती सहज निर्माण होत नाही. बाबा भक्ताला केवळ स्वतःपुरता मर्यादित ठेवत नाहीत, ते त्याची जाणीव व्यापक करतात. सेवा म्हणजे साधना आहे हे उमजायला लागतं. ज्याच्या मनात सेवाभाव जागृत होतो तो नाथ मार्गावर नकळत पुढे जात असतो. भाग 10. जप आणि नामस्मरण टिकतं. बाबा प्रसन्न असतील तर जप टिकतो. सुरुवातीला उत्साहाने जप केला जातो, पण नंतर कंटाळ येतो, हे स्वाभाविक आहे. मात्र बाबांची कृपा असेल तर जप पूर्णपणे सुटत नाही. थांबलात तरी तो पुन्हा सुरू होतो. नाम ओठांवर नसतानाही मनात सतत चालू राहतं. श्वासाबरोबर नाव मिसळल्यासारखं वाटतं. हा जप दाखवण्यासाठी नसतो तर अनुभवण्यासाठी असतो. बाबा मोजणीपेक्षा सातत्य पाहतात. जो भक्त पडून पुन्हा पुन्हा उभा राहतो आणि जपाची नातं तोडत नाही त्याच्यावर बाबा प्रसन्न असतात. भाग 11. अपेक्षा कमी होतात. मच्छिंद्रनाथ बाबा प्रसन्न असतील तर माणसाच्या अपेक्षा कमी होतात. हे मिळालंच पाहिजे ही हट्टाची भावना कमी होते. मिळालं तर कृतज्ञता आणि न मिळालं तर स्वीकार हे करण्याची वृत्ती निर्माण होते. याचा अर्थ आळस किंवा निराशा नाही तर समजूतदारपणा असतो. बाबा भक्ताला परिस्थितीशी भांडायला शिकवत नाहीत, तर ती समजून घ्यायला शिकवतात. अपेक्षा कमी झाल्या की दुःखांचं ओझं आपोआप हलकं होतं. जो माणूस कमी अपेक्षांमध्ये समाधानी राहतो तो आतून अधिक स्थिर होतो. ही स्थिरता म्हणजे बाबांची कृपा आहे. या व्हिडिओमधून तुम्हाला नाथ कृपेचा स्पर्श जाणवला असेल तर कमेंटमध्ये अलख निरंजन आदेश लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओत.